स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. कोल्हापूर येथील साई भक्त आप्पासाहेब गायकवाड यांनी 1996 पासून टोप ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करत गेल्या 27 वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये अनेक साई भक्त ते शिर्डीला घेऊन येत असतात. या पालखी सोहळ्याला आता मोठं स्वरूप प्राप्त झालंय. परिसरातील साई भक्तांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतलाय. सुरुवातीला 100, नंतर 150 ते 180 असा दरवर्षी आकडा वाढत गेला. त्याने आतापर्यंत हजारो साई भक्तांना मोफत दर्शन घडवलंय. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातील साई भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. महिलांना भगवी साडी, भगवी टोपी, भगवा ध्वज व पुरुषांचा पांढरा ड्रेस व भगवी टोपी असा सर्वांचा पोशाख असतो. या दिंडीचं शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख आहे. काल सायंकाळी 6 वाजता राहता येथील माजी नगराध्यक्ष सौ पुष्पाताई सोमवंशी यांच्या घरी या पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. प्रसंगी पुष्पाताई सोमवंशी व ज्ञानेश्वर सोमवंशी संपूर्ण सोमवंशी परिवारानं या पालखीचं स्वागत केलं. सोमवंशी कुटुंबाच्या वतीनं या सर्व पालखी सोहळ्यातील 1100 भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. राहता येथील साई खिचडी ग्रुपच्या वतीनं साईबाबांचं भजन करण्यात आलं. या प्रसंगी अरुण महाराज रोहम यांनी साईबाबांच्या जीवन चरित्रावर चिंतन केलं. तसेच पुण्यातील वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांनीही चिंतन केलं. आलेल्या प्रमुख मान्यवरांचं सोमवंशी कुटुंबाच्या वतीनं तसेच गायकवाड कुटुंबाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. आलेल्या सर्व साई भक्तांचे पुष्पाताई सोमवंशी यांनी आभार मानलेत. तर दत्त जयंतीला कोल्हापूरच्या टोप या गावची मानाची पालखी येत असते आणि या पालखीचे जे यजमान आहेत गायकवाड साहेब गेल्या 27 वर्षापासून या पालखीचं आयोजन करतात आणि अनेक साई भक्तांना साईबाबाची आस लागलेली असते. त्यांना साईबाबाचं दर्शन व्हावं ही खरं सध्या त्यांची इच्छा असते आणि या इच्छेतूनच ते शिर्डीमध्ये येत असतात. आज त्यांचं राहत्यात माऊली सोमवंशी यांच्या घरी स्वागत झालं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून साईबाबांचे तुमचं एक अतूट नातं आहे. अनेकांचं दर्शन करण्याचा मान तुम्हाला मिळाला. हजारो भाविक दरवर्षी शिर्डीला येत असतात. आतापर्यंत जवळजवळ 27,000 कदाचित तुम्ही इतक्या लोकांना तुम्ही दर्शन दिलं असेल. काय भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त कराल? साईंच्या कृपा आशीर्वादाने आणि साईंच्या प्रेरणेने ही 27 वर्ष झाले आमच्या कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा किंवा रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यातून गोरगरीब महिला आणि पुरुष जे गोरगरिबांना बाबांचं दर्शन घडवून आणावं हीच मनची इच्छा असायची. आणि प्रत्येक वर्षी अगदी हजारो म्हणजे कमीत कमी 900 महिला आणि 300 पुरुष ह्या वर्षी आपल्या दिंडीत सामील आहेत. आणि हे सर्वजण आज गेले 6 दिवस आम्ही शिर्डी दर्शनासाठी बाहेर पडलेलो आहे. आणि प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला आमची पालखी शिर्डीत पोचत असते. आणि वाटेला अगदी साईंच्या कृपा आशीर्वादाने चांगले माणसं म्हणजे आज आम्ही सोमवंशी साहेबांच्या घरी किंवा त्यांनी आमची व्यवस्था केली. आज त्यांच्या घरी आम्ही आरती करायला आलेलो आहे. काल आम्ही कोल्हारमध्ये कुंकोळे यांच्या घरी होतो. असेच वाटेला अगदी साई भक्त भेटून बाबांच्या कृपेने कुठलीही न अडचण येता गेली 27 वर्ष या दिंडीचं शिर्डीत दत्त जयंतीला आगमन होत आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही उद्या दत्त जयंती, उद्या आम्ही शिर्डीत पोचणार. पण आज आम्ही सायंकाळी आता आम्ही सोमवंशी यांच्या घरी आरती करायसाठी आमची पालखी आलेली आहे. तिथंच आम्ही आता सर्व साई भक्त बसलेलो आहोत. ओम साईराम. गेल्या 27 वर्षाचा जो अनुभव या ठिकाणी आहे, एखाद्या वर्षी तुमचं येणं नसेल झाले, मात्र साईबाबांच्या अनेक जर आपण बघितलं चमत्कार या ठिकाणी आहे. असा एखादा चमत्कार तुम्हाला आठवतो का? हो हो हो, अगदीच झाला. म्हणजे
19ला सर्व बाबांच्या इकडे यायची तयारी केली, सर्व सर्वे केला, सर्व यायचे अगदी तारीख फिक्स झाली आणि फक्त दिंडीच्याच अगोदर एक 10-12 दिवस माझं ऑपरेशन मोठं झालं. डॉक्टरने सांगितलं 1 वर्ष तुम्हाला कुठेही हलता येणार नाही आणि तरीही साईंच्या कृपेनं माझं 18 डिसेंबरला ऑपरेशन झालं. पण 6 फेब्रुवारी 2020ला मी दिंडी घेऊन आलो. पोटाला ड्रेसिंग होतं पण कुठल्याही प्रकारचा साई कृपेनं त्रास झाला नाही. अगदी आनंदात शिर्डीचं दर्शन, बाबांचं दर्शन झालं माझ्या सर्व साई भक्तांना आणि त्यांना आनंदात घेऊन घरी गेलो. निश्चित अनेक भक्तिभावानी या ठिकाणी नागरिक शिर्डीमध्ये दाखल होत असतात. असेच ही कोल्हापूरची जी मानाची टोपची जी पालखी आहे ही या ठिकाणी 1100 साई भक्त या ठिकाणी शिर्डीत दाखल होत आहेत. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.